नमस्कार. शिक्षण महर्षी भाऊराव नाईक. हे बघा तुम्ही इथं. भाऊ तुम्ही काळजी करू नका. आधीच तुमची तब्येत नाजूक आहे. मी एका विशेष कामासाठी आलो इकडे. अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला. भाऊ ते मी सांगतो. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे भाऊ. ते आम्ही एक प्रोग्राम ऑर्गनाइज करतोय. शिक्षण मंत्री स्वतः चीफ गेस्ट म्हणून येणार आहेत तिथं. आता राज्याचा कारभार सांभाळणारे शिक्षण मंत्री तिथं असणार आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षण महर्षीच जर तिथं नसणार तर हे काही योग्य दिसत नाही. शिक्षण मंत्र्यांची स्वतः मनापासून इच्छा आहे की तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं. काय आफ्टर ऑल त्यांचे आणि तुमचे खूप जवळचे आणि जुने संबंध आहेत. मी त्यांना म्हटलं की अहो शिक्षण महर्षी भाऊराव त्यांची शाळा सांभाळण्यात व्यस्त असतात. पण ते म्हणाले नाही, भाऊ काय माझा शब्द पाडणार नाही. हवं तर मी सेक्रेटरीला पाठवतो आमंत्रण द्यायला. पण मीच म्हणलं नको, आधी मी स्वतः जाऊन आमंत्रण देतो भाऊंना. आणि म्हणूनच मी इथं आलोय. अतिशय आदरानं तुम्हाला निमंत्रण द्यायला. ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेत तुम्ही याल एवढीच अपेक्षा. धैर्य मुजुमदार तुमची वाट बघेल. आणि हो, येण्या जाण्याची काही अडचण असली तर मनात कुठलीच शंका न बाळगता डायरेक्ट मला कॉल करा. मी गाडी पाठवून देतो. आणि अजून काही असेल तर तुम्ही सांगू शकता. सगळं पुरवलं जाईल. फक्त कार्यक्रम चुकवू नका. शिक्षण मंत्र्यांना वाईट वाटेल. येतो. अरे बाबा, तुला जो मेन्यू सांगितलेला ना तोच ठेव. त्यामध्ये काही चेंजेस करू नको. हो हा, चल 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 चल, बाय, ठेव. अरे दादा, काय हा एवढा सगळा मेन्यू, ही एवढी सगळी तयारी, सगळं मान्य, पण ज्याच्यासाठी करतोय तो भाऊराव, तो येणार आहे का? सगळ्यांची डोकी फिरलीत. हातात दोघाच पैसा आहे म्हणून उधळत चाललेत सगळे. आणि आपण आहेत ना म्हणून आपल्याकडनं असं काम करून घेतात, राब राब राबवतात आपल्याला. त्यातनं आपण काय सांगायला जावं तर ते पण ऐकत नाहीत. मग काय नाही, आपण असा राब राब राबायचा रे. क्रेडिट कोण घेऊन जाणार? तो धैर्य. क्रेडिट घ्यायला तो म्हातारा आधी यायला तर पाहिजे कार्यक्रमाला. मला नाही वाटत म्हातारा येईल. काय वाटत नाही? आई,
उद्याच्या कार्यक्रमात काही घोळ होईल असं वाटत नाही. एक मिनिट. हॅलो हॅलो, हा बोल की. हा चल. बरोबर बोलतोस तू. मुजुमदारांच्या घरातली पार्टी आहे, तेव्हा चुकून पण चूक होता कामा नये. तुम्हा दोघांनाही सांगते, डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायची. काही विषय आहे का? तू ना टेन्शन घेऊच नकोस. म्हणजे मगाशी जरा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे दादा म्हणाला का तो भाऊराव यायची काय गॅरंटी आहे का? सगळे धैर्याच्या मनातल्या कल्पनेचे मनोरे वाटायला लागले तुम्हाला. हा, आणि ते मनोरे कोसळताना लय वाईट वाटत. त्याची कोणालाही काळजी करायची गरज नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, धैर्याच्या मनातले जे मनोरे वाटतायत तुम्हाला, ते नुसते मनोरे नसून त्याच्या डोक्यातला परफेक्ट प्लॅन आहे. भाऊराव तर येणार, 100% येणार. आणि आल्यानंतर मुजुमदारांच्या घरातली फरशी पुसताना स्वतःच्या नातीला बघणार. धैर्याने बरोबर डाव टाकलाय. तुम्ही नका काळजी करू. ऐका की इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. मग हे दाड दाड गाई एक्सप्रेस. अगं जरा हळू, तर गाडी निसटेल की रोळावं ना. गाडी रुळावरनं निसटली तर निसटू दे, पण ही संधी आपल्या हातात जाता कामा नये. हे बघा, तुम्ही आज ऑफिसमध्ये सांगा तुम्हाला उद्या सुट्टी पाहिजे म्हणून. काय कसली संधी? आणि मी तुला आधीच सांगितलंय मला असं ऑफिस. तुम्ही आता ऑफिस पुराण सांगत बसू नका. काय मी सांगितलंय तेवढं करा. अगं पण काय, कशासाठी सुट्टी काय सांगशील का नाही? अहो, आपले भाऊ मुजुमदारांकडे जाणार आहेत उद्या, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही पण जावा. आपले भाऊ मुजुमदारांकडे जाणार आहेत? हा. अगं स्वप्नात तरी शक्य आहे का ते? हो, तुमचं नसलेलं डोकं वापरू नका. तो धैर्य मुजुमदार आहे की नाही, तो स्वतः लावता आपल्या भाऊंना आमंत्रण द्यायला. आमंत्रण? हा. कसलं आमंत्रण? कसला तरी कार्यक्रम आहे, पण ते इम्पॉर्टंट नाही हो. इम्पॉर्टंट हे आहे, तिथं शिक्षण मंत्री येणार आहेत. तुम्ही भाऊंबरोबर जावा, आणि बघा वेळ मिळाला की भाऊंना सांगा शिक्षण मंत्र्यांकडे शब्द टाकायला आपल्या अथर्वच्या ऍडमिशन साठी. हा, ते काय आपल्या भाऊंचा शब्द पडू देणार नाहीत. आपलं काम फास्ट आणि फुकटात होईल. ए बाई, मी असलं काय भाऊंना सांगू शकत नाही, आधीच सांगतो तुला. हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तुम्ही काय करू शकताय हो? भाऊंच्या चांगल्या नावामुळे तुम्ही लाच घेऊ शकत नाही, पण निदान भाऊंच्या चांगल्या नावामुळे जर हे काम होत असेल तर काय हरकत आहे? अगं हेच तर आवडणार नाही भाऊंना. नावाचा चांगलं किंवा वाईट कशासाठीच वापर करायचा नाही, हेच तर तत्व आहे ना त्यांचं. ओ बस करा. हे बघा, भाऊ जर त्यांना बोलू शकत नसतील, तुम्ही डायरेक्ट बोला. मी? हा. हे बघा, तिथं गेल्यावर भाऊ तुमची आणि शिक्षण मंत्र्यांची ओळख करून देणार. हा, एकदा का तुमची ओळख झाली मग तुम्ही गुपचूप डायरेक्ट बोलून टाका. पण मी हे बघा, ही जर संधी गेली की नाही तर आपल्या अथर्वला कॉन्व्हेंटच्या मोठ्या शाळेत घालायचं आपलं स्वप्न परत फिसकटल. आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत. बघतो. घ्या. एक मिनिट, पण हे सगळं करण्यासाठी भाऊनी मला तिथं घेऊन जायला पाहिजे का नको? हो, तुमचं नसलेलं डोकं चालवू नका. ते सगळं माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त उद्या सुट्टी घ्या. चालते की.
जावा आता. आजच सुट्टी घेऊ काय? हो जावा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ही धर्मशाळा आहे की घर आहे तुझं? एवढ्या वेळा सांगून सुद्धा आज परत उशीर आलीस. शिस्तप्रिय भाऊरावांची नात म्हणून हे सगळं ऑफिस बघतोय तुझ्याकडे, आणि तू नाना, आज उशीर झालेली ही हिची शेवटची चूक असेल. इथनं पुढं जर ही लेट झाली तर डायरेक्ट हाफ डे लावायचं. अर्ध्या दिवसाचा पगार कट. ठीक आहे दाखले मालक. आणि काही दयामाया दाखवायची गरज नाहीये ना. या ऑफिसात काम करायचं असेल तर शिस्त पाळायलाच पाहिजे. समजलं का? सॉरी धैर्य सर. यू शुड बी. ऑफकोर्स. काय ना, आज मी वेळेवर पोहोचायच्या हिशोबानेच निघाली होती घरातून, पण नेमकं त्याच वेळेला ना माझ्या घरात एक उंदीर शिरलं. त्या उंदराची इतकी चुचू चुचू चालली होती ना, ती चुचू चुचू संपेपर्यंत मला तिथंच थांबावं लागलं. खरं त्या उंदरामुळेच मला उशीर झाला. उंदीर शिरला होता का? हो. ओके. याचे परिणाम तुला भोगायलाच लागतील. उद्यापासून 2 मिनिटं जरी लेट झाली तरी बघ कसा पगार कट होतोय तुझा. नाना, स्पेशल वॉच ठेवा हिच्यावर. आणि मंत्री महोदयांना दाखवायचा तो व्हिडिओ आहे ना, तोही एडिटला हिच्याकडेच द्या. Within 1 hour, I want that video on my table. Got it? Got it? Good. मी तुला फुटेज ट्रान्सफर करायला सांगतो. सावी, असं कुठे असतं का? म्हणे 1 तासात व्हिडिओ एडिट करून द्या. 1 तासात व्हिडिओ एडिट होत असतो का? सावी, मी आहे ना. एकीला नाही पण दोघींना तर 1 तास पुरेलच की. मी करते तुला मदत. आता मदत करण्यासाठी आणखी काय करणार आहेस? नाही, आता मागच्या ह्याला आपण फोन करून त्यांना बातमी दिली म्हणून संकट टळलं बघ. आणि आता तर त्या बिचाऱ्या भाऊरावांच्या समोरच त्यांच्या नातीला हे फरशी पुसायला लावणार आहेत. हे असं काहीतरी प्लॅन करतायत. याच्यात काय करणार आता सांग? ही त्यांना कॉल करून बातमी जरी दिली तरी 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 अगं त्यांना इथं यावं लागणारच ना. हो, पण त्यांना कॉल करून इथं जे काही प्लॅनिंग होत आहेत तेवढं जरी सांगितलं ना तरी लय आहे. जे काही चाललंय ना त्याची थोडी तरी कल्पना त्यांना अगोदर मिळाली ना, म्हणजे ते तयारीनिशी येतील ना. असं नको व्हायला की ते इथे यायचे आणि त्यांच्यावर संकटाचा डोंगर धाडकन कोसळायचा. बरोबर बोलतेस तू. त्यांना निदान कल्पना असलेली तरी बरी. तू त्यांना फोन कर, जा कळवून टाक. जाऊ ना, आलेच.
जरा मोबाईल दे इकडे, चल दे मोबाईल. ए तुला दिसत नाही काय मी गेम खेळलोय ते? ए गेम ना नंतर खेळ, माझं लय महत्वाचं काम आहे. आणि मोबाईल. अगं तुला 1000 वेळा सांगितले मी गेम खेळत असताना मोबाईल मागायचा नाही म्हणून. ते तुझं जे काय इम्पॉर्टंट असेल का नाही ते कर नंतर. उठ उठ उठ. सब फालतूचं बोलायचं शिकलाय. एकदा मोबाईल मागितला दे म्हटलं की द्यायचं गपचूप. दे जरा सोड की. जरा जरा खेळतो जरा. 2 मिनिटं पाहिजे. आण ना इकडं आण. काय झालं? ए आजी, आजी बघ की मला मारलं. आऊ नाही आई, मोबाईल मागितला तर उलट बोलायला लागलाय. उलट बोलला म्हणून का त्या जीव घेणारच का त्याचा? नाही हो आई, एवढं काही मारलं नाही त्याला. आणि बघा की दिवसभर कसं असं मोबाईलवर खेळत बसतो, अभ्यास करायचं सोडलं बाजूला, म्हणून जरासं ओरड. तोंड बंद ठेवायचं. अंकुरला मारत असताना बाजूला आर्या आहे, याचं भान आहे का तुला? मुजुमदारांच्या घरातल्या पुरुषावर हात उचलताना ती आर्या खदा खदा हसतीये. काही वाटत नाही तुला? हे संस्कार देणारच तिला? कशाला पाहिजे मोबाईल तुला? कशाला पाहिजे? तर तुला एक गेम खेळायचंय मोबाईलवर की माहेरच्यांशी गप्पा मारत बसायचंय? दे इकडे तो मोबाईल, दे इकडे. अंकुर. आजी आजपासून हा मोबाईल अंकुरचा. त्याच्याकडे मोबाईल नाही मागायचा, त्याला खेळू द्यायचं. घरात कामं पडलेत ना? स्वयंपाक तयार आहे का? नाही. आणि म्हणे मोबाईल पाहिजे. घरातल्या कामांकडे लक्ष द्या आधी. जा. थँक्यू आजी. जा तू खेळ. जा म्हटलं ना. काय अर्थ आहे याला? नुसते आपले मोठे मोठे ग्राफिक्स करून ऍडव्हर्टाईज करायची. खरं याने शिक्षणाची सेवा होणार आहे का? नुसते छान छान पोस्टर व्हिडिओज तयार करायचे आणि याला बघून लोकांचे डोळे दिपतात. आणि याच ऍडव्हर्टाईजला बोलून लोकांच्या कष्टाचे पैसे यांच्या खिशात जातात. अगं सगळेच लोक सारखे नसतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तुझं आणि भाऊंचं कसं आहे की तुमच्या दृष्टीने शिक्षण देणं म्हणजे एक ज्ञानदानाचं कार्य आहे, एक पवित्र सेवा आहे. या लोकांसाठी शिक्षण म्हणजे एक व्यवहार आहे, फक्त आणि फक्त बिझनेस. तू फारसं लक्ष देत जाऊ नकोस, नाहीतर तुला उगीच त्रास व्हायचा. 1 तास होऊन गेला की मॅडम, झाली की नाही कामं? हो. दाखला मालकाने बोलवले. चला. ऑल द बेस्ट. मे आय कम इन धैर्य सर? कर व्हिडिओ प्ले. तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, वाढत्या स्पर्धेत त्यांना टिकवून ठेवण्यासाठी
आत्तापासूनच त्यांना तयार करण्यासाठी मुजुमदार ट्रस्ट कायमच प्रयत्नशील राहत आले. आता अजून एक महत्वाचा पाऊल टाकत आम्ही घेऊन येतोय या देशातील सगळ्यात मोठा आणि सगळ्या फॅसिलिटीजने युक्त असा भव्य दिव्य प्रोजेक्ट मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल, जो प्रत्येक पालकासाठी आशेचा किरण असेल. मुलाच्या भविष्याच्या टेन्शन पासून फ्री व्हायचा. फिरतीचा नाद खुळा, ठिणगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी हवार खुळा. हो दुरावते आस पुन्हा, पुकारते साध पुन्हा, वनवायो उरातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग. या कंटेंट डिस्गस्टिंग. काय मजा येत नाही, जे एक्स्ट्रीमली बोरिंग वाटतं. मुजुमदारांबद्दल चांगला व्हिडिओ करायला डोक्याला आणि हाताला झेपाना झालंय वाटतं. आमच्यासाठी आम्हाला आवडेल तसं आणि आम्ही सांगू तेच काम करणं, हेच तुझ्या नशिबात. विसरलीस वाटतं.